नमस्कार सर्वांना. ब्लॉग प्रणिता दत्तू अँड फॅमिलीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर मी मम्मी शेतामध्ये आलेलो आहे आणि आमच्या बागेतील पहिल्यांदा फुलं दाखवतो, आबोलीची फुलं. तर हे आहे सुंदर आबोलीचे झाड आणि ह्याला मस्त अशी आबोली कलरची फुलं लागलेली आहेत. खूप सुंदर झाड आहे असं आणि हे जवळजवळ माझ्या कमरे एवढं मोठं आहे. आणि आम्ही का आलोय शेतामध्ये ते पण तुम्हाला सांगणार आहे. तर चला, मम्मी गेली शेतामध्ये. उद्या आमच्या दीदीकडे भैया जाणार आहे, मग त्यासाठी आईचं जीव किती ओढतंय बघा लेकीकडे. आई काय काय गोळा करून द्या लागले ते तुम्हाला दाखवण्यासाठी आजचा ब्लॉग आहे. तर चला आधी मम्मीकडे जाऊ. तर इथं मम्मी माळवं करते, म्हणजे इथं मम्मीसाठी खास भैयानी माळवं करायसाठी जागा सोडलेली आहे. आणि विचारूया काय करते मम्मी. काय करतेस मम्मी? वाटाण्याची शेंगा. अजून काय काय देणार आहे दीदीला? वा, तर हे बघा वाटाण्याच्या शेंगा काढलेल्या आहेत मम्मीनं आणि अजून काढते इथं. हे वाटाण्याच्या शेंगाचं झाड आहे. आम्ही मेन भैया ह्याला मिशीवाला झाड म्हणतो, कारण बघा त्याला असे पराग आहेत म्हणून त्याला मिशीवाला झाड. मिशीवाल्या झाडाच्या शेंगा मम्मी काढायला लागले, पण ते आहे वाटाण्याचं झाड. हा पावटा आहे ना मम्मा? मम्मी पावटा, राजमा, वाघ्या घेवडा, अजून काय 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 गोळा करायला लागली. आता की पाटीच आणले म्हणल्यानंतर सगळंच भरणार आहे. काय 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 उद्या दीदी खुशच होणार आहे ना. निबर निबर काढतेस का? हा, भारी वाटतात अशा ताज्या ताज्या शेंगा खायला ना मम्मी. मनू मनू आवाजावर आली बघ. इकडा मनू, इथंच कुठेतरी लपून बसली. तर आजचा ब्लॉग आवडला असल्यास नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा. चला बाय बाय. मी पण थोड्या तोडू लागते शेंगा आता, नाहीतर मम्मी ओरडेल मला.